हाय हॅलो नमस्कार, कसे आहात तुम्ही सगळे? तर लास्ट टाईम मी IKEAला गेली होती. तर मी खूप जास्त काही शूट नाही केलं आहे, पण जेवढे छोटेफार मेन क्लिप्स आहेत ते शेअर करते. कारण यावेळेस ना IKEAमध्ये मी स्टेनलेस स्टीलचे सॉस पॅन्स किंवा स्टेनलेस स्टीलची भरपूर भांडी बघितली आणि थोडी वेगळी होती. म्हटलं तुमच्यासोबत शेअर करते. तर हे आहेत ना सॉस पॅन्स आता नवीन आले होते. एकदम परफेक्ट साईज आहे चहा वगैरेसाठी आणि पूर्ण स्टीलचं आहे. जे पण आता मी सॉसपॅन्स बघितलेत ना, त्याचे रबर बेल्टचे हे असतात, हँडल्स असतात. पण याचा आहे ना, हा जो स्टीलचा आहे त्याच्यामुळे खूप छान वाटत होतं. आणि हा जो पॅक होता ना, हा सेट ऑफ 3मध्ये सिंगल पण पीसेस अवेलेबल होते, काहीतरी ₹459 आणि जर सेट हवा असेल ना 3चा तर तो देखील अवेलेबल होता. तर एका भांड्यासोबत आहे ना लीड देखील होती. तर हे काहीतरी ₹2800ला होतं. म्हणजे जसं स्टीलची क्वालिटी आहे त्या मानाने ₹2800चं एवढं काही वाटत नाही. आणि यांचे जे काही भांडी आहेत ना ते खरंच खूप चांगली आहे. तर तशाच सॉसपॅनमध्ये हा एक ऑप्शन होता. तर याचं जे लीड आहे ना ते काचेचं होतं आणि जसं बघितलं तुम्ही हँडल हा थोडासा वेगळा आहे आणि साईज थोडीशी मोठी होती याची. तर हा एक मी नवीन बघितला यावेळेस. आणि बरेच स्टीलची भांडी आहेत ना मी IKEAमध्ये नवीन बघितलेत. त्यांनी पूर्ण एक सेक्शनच बनवलेलं आहे स्टीलच्या भांड्यांचा. सो खूप छान छान ऑप्शन्स आहेत इथे आत्ता नवीनमध्ये. तर चला मेन जे आहे मी तुम्हाला सांगितलं होतं की मी एक मोठं आर्टिफिशियल प्लांट घेऊन आलेली आहे IKEAमधून. तर ते माझं अनबॉक्सिंग करायचं होतं. बरेच दिवस झालं कारण व्हिडिओ शूट करायची होती. तर मला आहे ना म्हणजे एकटी मी जनरली शूट करते, पण स्पृहा आहे ना आजकाल तिचं झोप पण कमी झाले. त्याच्यामुळे म्हटलं चला आता काही करून हा बॉक्स मला खोलायचाच आहे. कारण काही फॉल्ट वगैरे असेल, खराब असेल तर मग ते एक्सचेंज करून घेता येईल. सो त्यासाठी तर ही त्याची पानं आहेत. इतकं छान आहे ना, म्हणजे मला तरी पर्सनली हे जे प्लांट आहे ना ते खूप आवडलं. जर तुम्हाला एखादा कॉर्नर डेकोरेट करायचा असेल ना मस्त असा, तर हे जे प्लांट्स आहेत, कारण जनरली आपण काय करतो लाईफ प्लांट जर घेतले मोठे मोठे तर ते जर मेंटेन नाही झालं आणि मग आपण त्याच्यासाठी ऑलरेडी भरपूर कॉस्ट दिलेली असते आणि मेंटेनन्स परत कॉस्ट द्यायचं. त्याच्यापेक्षा आहेत ना मी जनरली म्हणजे जे फेक प्लांट्स आहेत ना ते देखील प्रेफर करते. जिथे तुम्ही कधी पण बघितलं असेल ना माझ्या घरामध्ये तुम्हाला मोठे प्लांट्स जे आहेत ना ते खूप कमी दिसतील. छोटे-छोटेच मी जनरली आणते. कारण कसं होतं काय खराब झालं तर मग ते आपल्याला असं वाटतं की अरे पैसे आपले वाया गेले. सो त्याच्यापेक्षा मग जे काही डेकोरेट करायचं असेल तर ते मी आर्टिफिशियल प्लांट्सनीच करते. तर ही याची अशी जी स्टिक आहे ना ती खरंच म्हणजे यांचे जे प्लांट्सची जी काही क्वालिटी आहे ती एकदम असं वाटतात की हे रिअल आहे. आणि मी पानं देखील ही जी लीव्ज आहेत ना या प्लांटचे ते देखील मी जवळून दाखवते. खरंच खूप छान आहे आणि काही नाही खूप इझी आहे लावायला, बसवायला. खूप दिवस झाले मला ह्याला खोलण्यासाठी, कारण मला व्हिडिओ शूट करायचे असते ना तर मला म्हणजे मी एकटीच असते जनरली. पण यावेळेस आहे ना स्पृहाचे झोप देखील कमी झाले तर ती माझ्याजवळच असते नेहमी. तर मी आहे ना म्हणजे तिला आता थोडंसं सुसू ट्रेन, पॉटी ट्रेन करायचं बघते आहे. सो सुसू ट्रेन तर ती ऑलरेडी झालेली आहे आणि तिला आहे ना तिची पॅन्ट काढायची पण असते आणि घालायची पण असते. तर आत्ता देखील तिने तिची पॅन्ट घातली वाकडी तिकडी कशी तरी. तर बघा जेव्हा पण ती जागी असते ना तेव्हा ती कॉन्स्टंटली माझ्या मागे असते. आयदर म्हणजे तिचे पप्पा घरी असतील तर त्यांच्या मागे, नाही तर मग माझ्या मागे. मला बऱ्याच वेळेस आहेत ना बरेच लोकांनी विचारलं की परत प्रेग्नंट आहे का? तर नाही, हे ॲक्च्युली आहे ना दिवाळीचं सगळं खाणंपिणं आहे आणि मला खरंच माझ्या डाएटवरती परत फोकस करायला लागणार आहे. कारण खूप दिवस झाला इग्नोर होत आहे. कारण जसं की आहे ना ही मुलगी मला म्हणजे इतका पसारा करते घरामध्ये आणि तो सगळं आवरणं, प्रमोशनल शूट्स करणं खूप डिफिकल्ट होतं आहे डाएटकडे थोडंसं लक्ष द्यायला. आणि झोप देखील कमी झालेली आहे. सो त्याच्यामुळे देखील एक तो रिझन झालेला आहे. सो मला आता परत माझ्या डाएटकडे थोडंसं लक्ष द्यायचं आहे. कारण खूप म्हणजे तब्येत आत्ता कमी केली होती आणि परत लगेच वाढली ना तर खूप वाईट वाटतं. कारण वाढताना पटकन वाढते आणि कमी होताना खूप हळूहळू होते. पहिले वाढलं ना की माझं पोटच वाढतं, बाकीचं काही वाढत नाही. त्याच्यामुळे ना ते जास्त वेगळं दिसतं आणि असं वाटतं की खरंच प्रेग्नंट आहे. तर बऱ्याच वेळेस कमेंट्स देखील आले आहेत. म्हणजे खरंच लोकं इतकं नोटीस करतात हे पहिल्यांदाच मी बघितलं आहे. आणि जेव्हा कोण नोटीस करतं म्हणजे इथे देखील मला बरेच लोकं विचारतात की काही आहे का? पण नाही, आता ऑलरेडी 2 मुलं आहेत त्याच्या पुढे आता नाही. सो बघा ना, जेव्हा नोटीस होतं ना, तेव्हाच लक्षात येतं की नाही बाबा काहीतरी वेगळं वाटतंय. सो आता खरंच डाएटवरती व्यवस्थित लक्ष द्यायला लागणार आहे. सो असं बोलता बोलता माझं पूर्ण जे
म्हणजे प्लांटचे जे सेक्शन्स आहेत ते लावायचे झालेले आहेत. आणि हे असं दिसतं आहे. मी जवळून देखील तुम्हाला दाखवते. खूप सुंदर असा लूक येतो ह्या प्लांटनी. आणि तुम्ही बघितलंच असेल, मी जनरली आर्टिफिशियल प्लांट्स वगैरे आहेत ना, ते ऑनलाईन घेत नाही. आणि जरी घेतले तरी त्याची क्वालिटी जशी आहे तशीच मी तुमच्यासोबत त्याचे रिव्ह्यूज देखील शेअर करते. सो एका असाचे मी एक प्लांट घेतलं होतं, तर तो देखील खूप सुंदर आहे आणि तो मी बाहेर एंट्रन्सला ठेवलेला आहे. तो देखील तुम्हाला मी ऑलरेडी शेअर केलेला आहे. त्याची देखील लिंक मी तुम्हाला खाली प्रॉडक्ट टॅग करत जाईन. आणि हा जो प्लांटर आहे ना, म्हणजे त्याचा जो पॉट आहे तो देखील तेवढ्याच क्वालिटीचा, तशाच क्वालिटीचा आहे ना. तर हे जे प्लांट आहे ना ते खूप हेवी आहे. अदरवाईज दुसरं जे मी हलका पॉट घेतला तर ते आहे ना पडून जाईल प्लांटच्या ह्याच्यानी, वजनाने. सो म्हणूनच मी तिथूनच तो पॉट घेतलेला आहे. आणि असा हा कॉर्नर जो आहे तो दिसतो आहे. इथे मला अजून थोडे काही चेंजेस करायचे आहेत. तर एक प्रमोशनलसाठी वस्तू आलेली आहे, तर ती मी इथे ठेवणार आहे. तर तो देखील ब्लॉग तुमच्यासोबत शेअर करेन. सो हे बघा, याचे जे लीव्स आहेत ना ते असं रिअल असल्यासारखे वाटतात. आणि ऐक्याचे सगळेच जे काही प्लांट्स आहेत ना ते थोडेसे कॉस्टली पडतात. तर हे देखील मला काहीतरी 5,000 रुपयाला पडलं आहे. आणि पण तशी त्याची जर क्वालिटी असेल, आणि जनरली ऑनलाईन देखील बरेच ऑप्शन्स अवेलेबल आहेत. पण माहिती नाही, मला ऑनलाईन नाही घ्यावेसे वाटतात. मी आत्तापर्यंत रेअरली ऑनलाईन पॉट्स जे आहेत ते, प्लांट्स जे आहेत ते घेतलेले आहेत. पण तरीही त्याच्यामध्ये देखील ऑप्शन्स असतील, पण ते देखील एक 5-6 हजारापर्यंतच जातात. सो म्हटलं की चला आपण इथूनच घेऊया. तर यामध्ये आहेत ना मला छोट्या छोट्या लीव्सचेच प्लांट हवा होता. मोठ्या लीव्समध्ये तर बरेच ऑप्शन्स आहेत, पण छोट्या लीव्समध्ये खूप कमी ऑप्शन्स आहेत. आणि हा खरंच दिसायला खूप छान आहे. थोडंसं हे आहेत ना पॅकेजिंगमधून थोडंसं बेंड झाले आहेत, तर ते नीट करायचं आहे मला. तर मी लवकरच करेन. तर बघा, जवळून देखील दाखवते मी तुम्हाला. असं वाटणारच नाही की हे प्लांट फेक आहे. लांबून बघितल्यानंतर तर ते रिअलच वाटेल. जसं की नेहमी तुम्ही या प्लांटला बघताच माझ्या व्हिडिओजमध्ये, तर कधी मी जवळून दाखवलंच नाही आहे तुम्हाला. तर हे मी पुण्यामध्ये घेतलेलं आहे. तर हे आहे ना मी पुण्यामधून मॉलमधूनच घेतलेलं आहे. तर पिंपरी चिंचवडचा जो मॉल आहे ना तिथून मी घेतलेला आहे. तर तिथे खालच्या सेक्शनमध्ये ग्राउंड फ्लोअरला का बेसमेंटला आहे ते शॉप. तुम्ही जर तिथे राहत असाल तर तुम्ही नक्की तिकडे जाऊ शकता. मे बी आता माहिती नाही आहे की नाही. सो हे देखील खूप छान दिसतं. आणि बऱ्याच वेळेस मला ना याचं देखील म्हणजे लोकं विचारतात लिंक. सो हे देखील खरंच खूप छान दिसतं. आणि हे खूप वर्षांपूर्वीचं आहे, त्याच्यामुळे हे 600 रुपये का 550 रुपयाला मी घेतलेलं होतं. सो त्याच्याखाली मी आत्ता एक स्टँड घेतला आहे, कारण ते खाली ठेवलं ना की ते व्यवस्थित दिसत नव्हतं. सो म्हटलं याला थोडीशी हाईट दिली तर हे अजून छान दिसेल. सो इथे माझ्या टी-व्ही युनिटच्या शेजारी हे खूप सुंदर दिसतंय. हो, लास्ट टाईमच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होते की असे हँगिंग पॉट्स मी घेणार आहेत. तर हे पूर्ण मेटलचे आहेत आणि यामध्ये 2 कलर्स मी घेतलेले आहेत. खूप सुंदर वाटतात आणि हे दोन्ही कलर लाल आणि पिवळे जे मला खूप आवडतात. हळदी कुंकवाच्या कलरमध्ये खूप सुंदर आहेत. काही नाही, फक्त याचे जे साईडचे जे हँडल्स आहेत ना, हे फक्त आपल्याला स्क्रूने लावायचे, बाकी काही नाही करायचं आहे. तर मी काय विचार केला की एकामध्ये एकच फुलाचं टाकण्यापेक्षा आपण 2-2 ठेवूया. तर बघूया लूक कसा येतो आहे. तर खूप सुंदर दिसतात बरं काय. आणि मी जे काही प्रॉडक्ट्स ऑनलाईन घेतलेले आहेत तर ते मी सगळे तुम्हाला खाली प्रॉडक्ट टॅग करत जाईन. तर खरंच खूप छान दिसतात. जागा कमी असेल किंवा तुम्ही कुठे रेंटेड राहताय तर ऑप्शन खूप मस्त आहे. कारण आपण रेंटेड राहतो, त्याच्यामुळे हँगिंग जे पॉट्स आहेत ते आपण कुठे ड्रिल नाही करू शकत. सो तेव्हा हे असे जे ऑप्शन्स आहेत हे ग्रिलला लावण्यासाठी खूप परफेक्ट आहे. सो व्यवस्थित जर आपण लावलं तर खूप छान दिसतात. तर हे 2 कलर आहेत. एक तर हा रेड आहे, पण पिंक दिसतोय, तो पिंक आणि येल्लो असंच बोलू शकतो आपण. तर खूप सुंदर दिसतात आणि बाल्कनीमध्ये खरंच इतकं छान दिसतंय. बाल्कनीचा पूर्ण लूक आहे ना तो चेंज होऊन गेलेला आहे. आणि याच्यामध्ये मी सगळे फुलांचे जे काही पॉट्स आहेत ना ते ठेवणार आहेत. तर बघा, याच्यामध्ये मी फुलांची जी काही झाडं आहेत आणि जे त्यांनी मला सांगितले की या अशा तुम्ही हँगिंग पॉट्समध्ये हे लावू शकता, ते त्यांच्याकडून मी विचारून घेतलं होतं. आणि तसाच मी इथे प्लॅन केलेला आहे. सो इथे बघा, मी आहेत ना असे कलर्स वगैरे जे काही मला ॲड करता येईल ते मी इथे करते आहे. खूप छान दिसत आहेत हे दोन्ही पण जे पॉट्स आहेत. आणि जो मी इथून घेतलेला आहे
ॲक्च्युली आहे ना, मला म्हणजे आपण पुण्यामधून जेव्हा शॉपिंग करतो ना, तेव्हा पुण्यामध्ये दुकानात स्वस्त मिळतं आणि ऑनलाईन महाग वाटतं. पण इथे आहे ना, इतकं महाग आहे. सो मला म्हणजे ऑनलाईनच स्वस्त वाटतं. एवढं इथे महाग आहे, त्याच्यामुळे जनरली मी बऱ्याच गोष्टी आहेत ना, ज्या मला आवडतात, त्या मी पहिले चेक करते ऑनलाईन आहेत का आणि मग घेते. सो इथे हे असे मी तिन्ही पॉट्स जे आहेत ते ठेवलेले आहेत. आता ह्याला मी इथे तुम्हाला दाखवण्यासाठी म्हणून जवळ-जवळ ठेवलेत. नंतर मी एका कॉर्नरला असं करणार आहे आणि मध्ये एक सेंटरला एक ठेवणार आहे. सो बऱ्याच दिवसांपासून व्हिडिओ मी शेअर केलेली नाही आहे. हे मला बऱ्याच दिवसांपासून शेअर करायचं होतं. तर हा जो लॅम्प मी आत्ता IKEAमधून घेतला होता, तो मी या शेल्फमध्ये मला ठेवायचा होता. सो त्याची जागा फिक्स झालेली आहे आणि संध्याकाळचा मी व्ह्यू दाखवते इथे तुम्हाला, की हा जो लॅम्प आहे, तो इथे खूप छान दिसतोय. तर संध्याकाळी टी व्ही वगैरे लावली की फक्त ह्या 2 लाईट्स ऑन असतात, तरी देखील हॉलमध्ये इतकी कोझी फीलिंग येते आणि खरंच खूप छान वाटतं. संध्याकाळी आम्ही टी व्ही वगैरे बघताना आहे ना, हा लॅम्प आणि ह्या वरच्या लाईट्स चालू असतात. खूप कोझी फीलिंग येते आणि आता थंडी आहे ना, त्याच्यामुळे जास्त अजून छान वाटतं. आणि खरंच ही शेल्फ आहे ना, ती इतकी सुंदर दिसते. इथे मी प्लांट्स देखील काही रिअलवाले आहेत ते ॲड केलेले आहेत. तर हे जे लॅम्प आहेत आणि याची जी लाईट आहे ना, ही डिम देखील होते. म्हणजे आपल्याला जसा त्याचा ब्राईटनेस हवा आहे तसा आपण चेंज करू शकतो. सो त्यासाठी हे एकदम परफेक्ट आहेत. तर याबद्दल सगळे डिटेल्स तर मी ऑलरेडी तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत. फक्त याची जागा फिक्स नव्हती. सो ती मी इथे आत्ता फायनली याची जागा फिक्स झालेली आहे. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. टेक केअर.